नमस्कार मित्रांनो, आपण आता सावित्री बनात आहे आणि या सावित्री बनातील आयुर्वेदिक प्लांटमध्ये झाड मातीशी एकरूम होऊन अगदी पानं फुलांनी भरू लागलेले. त्यातलं पाहू शकता तुम्ही शेअर बेट बेरी त्याला म्हटलं जातं. इंग्लिश नाव आहे, मराठी नाव आपण त्यातली माहिती काढू. आणि त्याला बघा तुम्ही पाहू शकता, हे पाहू शकता, तुम्हाला कोण रोखू शकत नाही. हे फुलं बघा आणि फुलांच्या खाली कळ्या. परंतु ही झाडं आपण लावली होती खोल खड्ड्यात. आता हे झाड मातीशी एकरूप होऊन ती वर निघले. आता त्याचं पुढचं स्वरूप आपण तुम्ही पाहू शकता काही थोड्या वेळात. आणि त्या कामासाठी योगदान देण्यासाठी पुढं सरसावलेले आहेत ते आमचे विजय चौरे, अजयजी सोनवणे. आणि खोरं घेऊन तर सरांनी तर आज लयच मनाव घेतलंय. तिकडे पलीकडल्या 2 झाडांना त्यांनी खूप भर लावली आहे. आणि आज याही झाडाला पूर्ण स्वरूप म्हणजे परिपूर्णता द्यायची हेच आहे. आपल्याशी संबंधित माणसाचं झाड असलं की आत्मीयता थोडी जास्तच राहते. आणि TC कॉलेजमधल्या त्यांच्या शिक्षकी पेशामधीलच काय नाव, डॉक्टर माधुरी पाटील यांनी या ठिकाणी इच्छा व्यक्त केल्याच्या नंतर या ठिकाणी आयुर्वेदिक प्लांट उदयास आला. आणि त्यामधील झाडं एक साधारणतः 80-85-90% सगळी झाडं आलेत. काही ठिकाणी हरणांनी ज्या ठिकाणी थोडासा त्यांना खाल्लं त्या ठिकाणी आपण नवीन झाडं रिप्लांटेशन करून सावित्री बनातील एकही झाडं गेलं नाही पाहिजे याची परिपूर्ण काळजी घेतलेली. आणि हे आपलं आयुर्वेदिक प्लांट तुझं आहे, तुझ्यापाशी परी जागा चुकलाशी असं म्हटलं जातं. त्याप्रमाणे काल परवा एक फेसबुक व्हॉट्सअपवर एक बातमी आली की वयाच्या 38व्या वर्षी अतिशय सौंदर्य संपन्न प्रतिभा संपन्न कलाकार प्रिया मराठे यांचं दुःखद निधन. प्रत्येकाने बघितल्याच्या नंतर प्रत्येकाला शॉक बसला. आणि त्या निधनाचं कारण होतं कर्करोग, कॅन्सर, जो की रोज तुमचा आमचा आत्तापर्यंत पाहुणा वाटणारा कॅन्सर आता घरचा प्रत्येकाचे सदस्य व्हायचं ठरवतोय असं वाटायला लागले. कारण आज पूर्वी 5-25 वर्षापूर्वी जो कॅन्सर कधीतरी ऐकला जाणार, आज तुम्ही समोरच्या परिसरात किंवा समोरच्या वातावरणात बघताय की एखादी घटना घडते किंवा एखाद्या आजाराचं निदान झाल्याच्या नंतर कळते की तो कॅन्सर झाला आहे. तर त्या कॅन्सर किंवा इतर जे रोग आहेत त्याला तारणहार हे आयुर्वेदिक प्लांटच ठरणार. कर्करोग होतो त्याला प्लास्टिक महत्वाचं कारण नाही, प्लास्टिक तर आहेच. मधलं चहा, प्लास्टिक मधलं पार्सल, वेगवेगळ्या प्लास्टिक मध्ये जेवणाचे डबे नेतात, थोडस ती बी बनणं कारण आहे बरं का बऱ्यापैकी. परवा ती प्रिया मराठे गेल्याच्या नंतर किंवा आपण रोज बघतोया की माणसाला कसलंही व्यसन नसतं, काही नसतं, माणूस डिसिप्लिन राहतो तरी त्याला कॅन्सर का होतो. तर त्याचं कारणही तसंच आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे की आपण जो रोजच्या जीवनात प्लास्टिक, अरे किचनमध्ये एकदा तुम्ही नजर फिरवा आणि किती प्लास्टिक गोष्टी. त्याच्या पुढे जाऊन बघा, जे पाणी रोज पितोय आपण, चहा पितोय, टेम्परेचर तापलं आणि प्लास्टिक आणि त्या वस्तूचा संपर्क आला की अशा रोगांची निर्मिती होती. बिस्लरी वगैरे पाणी आपण एकदाच प्यायचं असतं ती आणि डिस्ट्रॉय करायची असती बाटली, पण आपण ती अनेक वेळा वापरतो, अनेक वेळा त्यात पाणी अनेक वेळा पाणी करून त्याचं ती परत होतं. किंवा घरातले प्लास्टिकच्या वस्तू असतात त्यात आपण गरम भाजी घेतो किंवा साध्या गायांना आपण पाणी ठेवतो प्यायला उन्हात. जास्त प्रमाणात अन्न कडधान्य वगैरे जास्त नाही ठेवत, कडधान्य नाही ठेवत पण हिरव्या पालेभाज्या. म्हणजे अशी अनेक कारण आहेत. आणि ते कारण माणूस आहे ना, म्हणजे आजार झाल्याच्या नंतर त्याच्यावरती दुःख व्यक्त करणार आहे, परंतु तो आजार का झाला किंवा त्याच्या उपाययोजना काय ह्याचा कधीच विचार करत नाही. तर त्या उपाययोजना किंवा त्याचं उत्तर या देशी झाडामधूनच मिळणार आहे. तर त्याच अनुषंगाने ही झाडं येतं. आणि परत एकदा नव्या गोष्टीकडून जुन्या गोष्टीकडे जावंच लागणार आहे. कारण तुम्ही पाहिलं की पूर्वी दगडाला हिणवणारी लोक कॉन्क्रीटच्या जंगलात गेली आणि परत कॉन्क्रीटकडून दगडाकडे आली. त्याचप्रमाणे कितीही तुम्ही आधुनिकतेचा किंवा आधुनिक केमिकल युक्त औषधं, रासायनिक ज्यूस, फळं, तरी परत एकदा तुम्हाला जुन्या गोष्टीकडे जावं लागणार आहे. काही दिवसापूर्वी घरात हिणवलं गेलेलं पितळ, तांब्याची लोकांनी भांडी विकली आणि आता तुम्ही जे वापरताय प्लास्टिक, जर्मल, स्टील, त्याचा दुष्परिणाम भोगायला लागलेले. आणि परत आता लोक जुन्या भांड्याकडे वळायला लागलेले.
म्हणजे जुन्या गोष्टीचा तुम्ही टाळूच शकत नाही. हां, त्या ठीक आहे, त्यात तुम्ही मॉडिफिकेशन करून किंवा सुधारणा करा, पण त्या गोष्टी टाळणं म्हणजे तुमच्या घरात आजाराला आमंत्रण देणं आहे. चला असू दे, आजच्या दिवसासाठी एवढंच. जर्मन तर बघा ना तुम्ही, इंग्रजांनी ज्यावेळेस कैद केलं आपल्या भारतीय लोकांना, त्यावेळेस तिथं कैद्यांना त्या जर्मनमधूनच खाद्य देत होती. बरोबर आहे. निकृष्ट दर्जाचं आहे सगळ्या गोष्टी, त्रासदायक आहे शरीराला. जर्मन सुद्धा स्टीलमध्ये केलं तर काय अडचण नाही. तेच ना, स्टील, जर्मन. परंतु सगळ्यात भारी काय हो, तांबे, हा, पितळ. जे पूर्वी होतं ते लोकांनी सामान्य माणसाला परवडण्याजोगतं नाही राहिला आता. होतं ना. सुरुवातीचा काळ होता, सर्वसामान्याच्या घरात होतं. पितळ असायचं आणि श्रीमंताच्या घरात स्टील असायचं अगदी अगदी. असं. आणि लोकांनी काय झालं, त्याचं महत्व नाही जाणवलं की विकून टाकणं. परंतु म्हणतात कि खोटा सिक्का कभी काम आ सकता है, बता नहीं सकते. उसी तरह से दोस्तों, हमने आज सावित्री बन के मंच पर आपको थोड़ा सा अपना अभिप्राय डाला है. तो आप भी सोचिए, देखिए, और कुछ अच्छा लगे तो लाइक कीजिए. ओके, धन्यवाद.